आलो आहोत. रात्री सगळे लवकर झोपलो, खूप थकलो होतो म्हणून. आणि आता सगळ्यांनी गाणं बंद करा, गाणं बंद करा. सगळ्यांनी आंघोळ्या केल्या. कॉपीराइट येईल, गाणं बंद करा. मेकअप नाही केलाय. चांगलं दिसायला लागलंय. व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड म्हणजे तो आधी घाण दिसायचा. आणि आज सवासणी आहेत म्हणून सगळे लवकर उठले आणि पुरणपोळ्या बनत आहेत. वर्क इन प्रोग्रेस. 7 वाजता उठलेलं हे केले. अशा आणि आज नवल गोष्ट म्हणजे प्रीती मस्कर लवकर उठले आहेत. मुझे क्यों तोड़ा? चलो उठाओ. बघा मस्त चुलीवरती आमटी कडत. चुलीच वेगळे असते दोस्तो. आणि आता सगळे चाय नाश्ता करणार आहेत. चाय नाश्ता करणार आहेत सगळे. चाय नाश्ता करणार आहेत सगळे. याच्यानंतर दाखवतो आम्ही काय होतं तुम्हाला. मी आता बगीचा टूर करायला आलोय आणि माझे डोळे असे दिसत असतील तर मी सर्दी झाली म्हणून. आणि तुम्हाला आता आम्ही टूर देतोय गार्डनची. हे आहे लिंबूचं झाड. हे लिंबूचं झाड आहे. हे बघा लिंबू आलेत त्याला. लिंबू दाखव, प्रेमाने दाखव. हे बघा लिंब हे आहे लिंब. लिंब आलेत. हे आहे पपईचं झाड. हे आहे जांभळाचं झाड. अजून त्याला जांभळ आली नाहीयेत पण हे पपईचं झाड आहे, छोटस आहे. नारळाचं झाड. त्यानंतर हे आहे अंजीरचं झाड. इसको टाइम लगेगा. हैं? क्या लगेगा? टाइम लगेगा. अंजीर अंजिराने दिले. हे आहे चिक्कूचं झाड. ह्या झाडाला चिक्कूच नाही भेट दाखवाय. हे आहे चिक्कूचं झाड. बघा चिक्कू छोटे छोटे आहेत. आले नाही पावसाळ्यात येतात. 12 महिने येतात चिक्कू. हे बघा हे चिक्कूचं झाड. हे बघा हे आहे चिक्कूचं झाड. त्यानंतर हे आहे पपईचं झाड. आणि हा आहे शेवगा. त्यानंतर हे आहे सीताफळचं झाड. सीताफळच्या झाडाला सीताफळ दाखवतो तुम्हाला. हे बघा सगळ्यात भारी तुळस दाखव. काळी तुळस आहे आमची. तुळस तर काही बोलायलाच नको. काउंटलेस तुळस आहे तिथे. जिकडे बघा तिकडे तुळशीच आहेत. हे आहेत केळी. हे आहे ही आहेत आंब्याची झाडं. इथे जास्त तर आंब्याची झाडं. त्यानंतर तुळशीची झाडं आहेत. हे आमचं पार्किंग लॉट आहे. आंब्याचे झाड. हे आहे पार्किंग लॉट. आमचं स्वतःचं. हा घर स्वतःच आहे म्हटल्यावर पार्किंग लॉट दुसऱ्याच असणार का. आणि पाऊस जोरात आलेला आहे त्यामुळे हे धरण आहे. हे धरण आहे. आम्ही तुम्हाला लवकरच दाखवू. कोणतं धरण आहे हे? उरमोडी धरण. आणि तुम्ही बघा. हे ह्याच्यात बघा. मस्त लागतात. हे बघा ह्याच्यातले मासे लय मस्त लागतात. ह्याच्यातले मासे हा खातो. हा बघा आम्ही पकडून पण आणले तुम्हाला दाखवू. मासे पकडून आणलेले आहेत पण कुठे ठेवलेत ते बघतो. गाईस हे मासे आहेत का? ओहो आय डोंट. A few moments later. आम्ही सगळ्यांनी आंघोळ्या केले. फक्त मेकअप नाही केलाय. तसं पण आम्ही मेकअप नाही करत. झूठ पे झूठ बोलती जा रही है. शर्म नहीं आती. फक्त आम्ही लावतो पावडर, लिपस्टिक, लाली आणि आयलाइनर. कॉपीराइट येईल. बस अगं खूप लागते. मी 3 बायका कामाला ठेवल्यात आहे. हा गोळा कराय, हा पोळा लाटाय आणि ही पोळी भाजाय. ही बघा ही पोळी भाजाय. ह्यांचा रोज आहे 200 रुपये. ह्यांचा 150 रुपये आणि हिचा 2 रुपये. ही काम बी तसंच करते. आई तुला फेमस करतो. मग तू टीव्हीला मग तुला इंटरव्ह्यू. आजी तुम्ही पोळ्या कशा बनवता? लय प्रसिद्ध पोळ्या येतात. दोघी सासू सुना मिळून ऑर्डर घेतात.
आणि आता थोड्या वेळात ह्या बघा कशा ऑर्डर सोडतील लादी पुसायच्या. आत्ताच घेऊ पोळ्याच्या आधी. मी आता टेरेसवर आले आणि तुम्हाला व्ह्यू दाखवते टेरेसवरचा. हे बघा हे फिरायला. कुठे कुठे मंदिर आहे आमच्या गावचं खूप सुंदर. आणि इथून Brass hearts stick to the beat they keep. Fog hides truth in a smoky sweep. Moments kissed by the amber haze. Soul stone stars light their reckless gaze. We're chasing nightlights in the city, spinning wild dreams out of pity. A few moments later. आम्ही आता निघालो आहोत केळवलीच्या धबधब्याला. पण केळवलीच्या धबधब्यापर्यंत आपण जाणार नाही आहोत. तुम्ही प्लॅन बनवला तरी पप्पा तुम्हाला नेणार नाहीये तिकडे. आपण गपचूप हा व्ह्यू बघू. Woke up late, missed the morning glaze. But the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan. Chasing vibes. तर फोटोशूट सुरू झाला आहे ह्या मुलींचं. आणि बाय द वे ह्या सगळ्यांनी कॉर्सेट घातलेलं आहे पण मला काही सांगितलं नाही. आम्ही सांगितलं मी कपडे नाही आणले. काय गरीबाचं असंच असतंय. गरीबाचं असंच असतंय. धबधबा दाखवत होतो तो आता तुम्हाला दिसणार. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze tell. नाही बोलून आम्ही पप्पांना कन्व्हिन्स केलंय आणि आम्ही निघालोय ट्रिपवर पप्पांना घेऊन. आणि व्ह्यू बघा सो गुड. आणि हे आपलं डेस्टिनेशन आहे. आम्ही ऑन द वे आहे आता ॲज युजल. पप्पा पुढे मी त्यांच्या मागे आणि काही लोक इतक्या मागे आहेत ना की ती दिसत पण नाही आहेत तुम्हाला. हे बघा इथे ते लोक. लेट्स गो. ब्युटिफुल वेव. चला मस्त वातावरण आहे. सुंदर वातावरण. हा हे धबधबा आणि इथून जायला अजून खूप खाली वाट आहे त्यामुळे आजचा वेळ इथूनच. लेट्स गो गाईज. व्लॉग बंद पडला कारण की व्लॉगरच्या पायाला कानीट चिकटलं होतं आणि रडत होती जाम. बघू शकता. पता नहीं ऐसे डेंजरस सिचुएशन में मैं ऑटोमेटिकली आगे कैसे आ जाता हूँ. रडायचं बिडायचं काम नसते. फक्त थोडस रगात येतंय बाकी काही नाही. बाकी तर आपण जिंदा आहे. अयो लय रक्त येते थोडा वेळ. थोडस रगात पण आपण अशा परिस्थितीत घाबरू नये. आपण अशा परिस्थितीत आसपासच्या गावच्या लोकांना विचारावे ते लगेच कानेट वडून काढतात. जास्त काही नाही. थोडस रक्त येतं बाकी माणूस जिंदा राहतं. आता बघा की किती आलंय. थोडक्यातच वाचली आहे. माझं कानीट बघून तिच्या बुटावरती कानीट जे रेंगत होतं ते तिने बघितलं आणि ती वाचली थोडक्यात. ही आहे पोरगी ती. मौत को छूके तक से वापस आ गई. आपण मौत के साथ खेल के आए है. खतरों के खिलाडी. पण हे मी सांगू शकते की माझ्या सगळी आमची जर दीदी असती माझी थोरली बहीण असती किंवा धाकटी बहीण असती तर तिथेच लोळले असते. चला दोस्तो बाय बाय. अजून कुठली कॉन्ट्रोवर्सी झाली तर अपडेट देऊ तुम्हाला. आणि जर फोटो काढला असेल तसं कानेट पाहायला चिकटलं होतं आम्ही तो ब्लॉग मध्ये टाकू व्हिडिओ. फार्म हाऊसवर आम्ही थांबलो होतो पण खूप पाऊस आहे आणि सगळं खूप भिजले त्यामुळे आम्ही घरी निघालोय. आणि काही वाईट घडू नये हे पण वैभवीनेच घडवून आणावं. दोस्त हे त्यांनी खूप प्लॅन करून बोलले त्यामुळे नसला हसा आलं तरी हसा नक्की. नाही हे मी मुद्दाम घडून नाही आणलेलं आहे.
मुद्दाम कोणी आणला असतं, दुसरं कोणीतरी आणलं असतं, स्वतः थोडी आणलं असतं. एवढी बी येडी नाहीये मी. डायरेक्ट घरी जाणार आम्ही, कारण खूप पाऊस आहे. पाऊस पडतोय म्हणजे 2 सेकंद पडतोय, दुसऱ्या सेकंदाला बंद होतोय, असं पावसाचं चाललंय. सो थांबण्यात काय अर्थ नाही. आता घरी जाणार डायरेक्ट आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे चेंज करणार, चाय नाश्ता करणार आणि उरमोडी धरणावर जाणार. फोटो काढाय. धरणावर जाणार आता आम्ही. ओके बाय. मस्त इथे घरी येऊन आम्ही आता मॅगी बनवली आहे आणि आता मॅगीचा आस्वाद घेणार मस्त पावसात. पाऊस पडतोय थोडा थोडा रिमझिम. मस्त मॅगी बसून खाणार आता फुल ऑन. मजा झालं काय. सो बाय बाय. One eternity later. वर आलो आहोत आम्ही, गावात आलो आहोत धरण बघायला आणि व्ह्यू बघायला. हा व्लॉग मध्ये फक्त आणि फक्त व्हिडिओजच बघायचे. बघू शकता आम्ही आता उरमोडी धरणावर आलेलो आहोत. वहिनी मीच व्लॉग मध्ये येत नाही यार, मी कॅमेराच्या मागे असते. नमस्कार दोस्तों, तो आज आप देखने वाले उरमोडी धरण. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है.